मिरज शहराचा पाणीपुरवठा उद्या मंगळवारी बंद राहणार. तातडीच्या दुरुस्तीच्या कामामुळे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन. मिरज पाणीपुरवठा विभागाअंतर्गत कृष्णाघाट येथून जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी 711 मिलीमीटर व्यासाची मुख्य रायझिंग मेन पाईपलाईन अचानक लिकेज गळती झालेली आहे. शिवाजी टकले यांच्या घरामागील बाजूस आणि शिष्टे यांच्या शेताजवळ ही तांत्रिक बिघाड झाल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. सदर पाईपलाईनची दुरुस्ती करणे अत्यंत तातडीचे आणि आवश्यक असल्याने पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर दुरुस्तीच्या कामासाठी उद्या मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून मुख्य पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत मिरज शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा प्रयत्न पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येतो आहे. काम पूर्ण होताच टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल. तरी मिरज शहरातील सर्व नागरिकांनी या परिस्थितीची नोंद घ्यावी आणि उपलब्ध पाण्याचा साठा अत्यंत काटकसरीने आणि जपून वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अधिकारी अभियंता श्री चिदानंद कुरणे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.